प्रत्येक मराठी मुलगी तिचे माहेर सोडताना आईकडून एक गोड ठेवा आपल्यासोबत तिच्या सासरी नेत असते, ते म्हणजे गोडाचा शिरा. कारण नवीन नात्यांमध्ये नेहमी गोडवा टिकावा, म्हणून सुनेच्या हातचा पहिला पदार्थ बनतो तो शिराच. म्हणतात ना, कोणत्याही व्यक्तीला जिंकायचे असेल ना किंवा खुश ठेवायचे असेल तर तिच्या पोटाला आधी खुश ठेवायचे. म्हणूनच नवीन घरी जाताना, सासरी जाताना प्रत्येक मुलीची आई तिला असा एक गोड पदार्थ अतिशय प्रेमळ भावनेने शिकवते, तर तो आहे शिरा. तसा आहे 2 अक्षरांचाच, पण जन्मलेल्या बाळापासून ते आजी आजोबांपर्यंत, सणवारांपासून ते आजारी पडलेल्या व्यक्तीपर्यंत, लग्नातल्या पंक्तीपासून ते देवळातील नैवेद्यापर्यंत. बघा, मानवी मनाच्या प्रत्येक भावनेमध्ये शिरा हा असतोच असतो. मग प्रसाद म्हणून भक्तीच्या भावनेला साथ घालील किंवा मऊ मऊ प्रेमाचा आधार म्हणून आजारीपणात साथ देईल, शिरा हा असतोच असतो. भरपूर तूप, खरपूस भाजलेला रवा, आईच्या मनासारखाच गोड गोड बनवलेला साखरेचा हा गोडाचा शिरा, अंती असणारा वेलचीचा सुवास, आहाहाहा. मस्त प्लेटमधून वाफाळलेला शिरा असा समोर आला की बास रे बास, आता अख्खे ब्रह्मांड माझेच. सुख म्हणजे सुखच. ते म्हणतात ना की सुख म्हणजे नक्की काय असतं? काही नाही हो, सुख म्हणजे असा हा वाफाळलेला शिरा असतो. मग करायला घेऊयात ना शिरा? चला तर मग माझ्या आईने शिकवलेली मला पहिली पाककृती, तो म्हणजे गोडाचा शिरा. ते शिकवताना तिने अगदी अव्वल शेप असल्यासारखे अनेक सूचना देत शिकवलं आहे. आज तिच्या त्या कटाक्षपणामुळेच गोडाचा शिरा करण्यात मी माहीर आहे. त्याबद्दल त्या माऊलीला आणि सुगरणीला माझा आभार. शेवटी एकच इन्ग्रेडियंट शिऱ्यामध्ये ओतायचा असतो असे ती बोलते, ते म्हणजे भरभरून प्रेम, ज्याने तो शिरा अफलातून होतोच होतो आणि नुसते पोटच नाही तर खाणाऱ्याचे मनही तृप्त करतो. तर असा हा गोडाचा शिरा.